आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात, पण त्यापूर्वी मुसळधार पावसाचा मोठा फटका छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातल्या किरदुल इथल्या लोकांना बसलाय। या ठिकाणी NMDCची लोह खनिजाची खाण आहे, तिथला मोठा तलाव ओव्हरफ्लो झाला आणि अचानक सगळं पाणी गावात शिरलं। त्याची आपण दृश्य पाहतो आहोत। हा तलाव तुडुंब भरून वाहू लागला आणि आजूबाजूच्या गावात पाणी शिरलं। अख्खं गाव जलमय झालंय। गावातले रस्ते जणू ओढे नाले झाले। यात अनेक घरांचं नुकसान झालंय, अनेक वाहनं वाहून गेलेत, बहुसंख्य घरात पाणी शिरलंय। चारी बाजूला फक्त पाणी, अशा प्रकारची स्थिती आहे। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार 2 मुलं यात वाहून गेलेत। सुदैवानं काही अंतर गेल्यानंतर या मुलांना वाचवण्यात कसंबसं यश आलं, पण अनेकांचे संसार मात्र यात उद्ध्वस्त झाले आहेत। महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। महेश, छत्तीसगडमधल्या दंतेवाड्यातल्या गावात गाव आहे का नदीत काहीतरी पडलंय असं वाटतंय ही दृश्य पाहून? छत्तीसगडचा हा जो दंतेवाडा जिल्ह्यातला किरंदुल आहे, या ठिकाणी NMDCची लोह खनिजाची खाण आहे आणि या भागात लोकांनी केदारनाथ चित्रपटातलं जे प्रलयाचं दृश्य दाखवलेलं आहे तो दृश्य त्यांनी अनुभवला। काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं शिवसा रस्ता आपण व्हिज्युअलमध्ये दाखवतो। रस्ता अचानक रस्त्यावर पाणी आलं, कुठून आलं लोकांना कळन असं गेलं। घरात पाणी शिरलं, गावात शिरलं आणि अर्ध्या तासात वाहनं मोठ्या प्रमाणात वाहून गेली। 2 मुलं वाहून गेली होती, त्यांना कसं तरी वाचवण्यात आलं। अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अशी परिस्थिती तयार झाली। लोहखनिजाचं उत्खनन केल्यानंतर लोहखनिजाचा चुरा त्यामध्ये टाकला जातो आणि त्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, त्याची साफसफाई झाली नव्हती असं म्हटलं जातं आणि त्यामुळे पाणी जेवढं जमा झालं त्याच्यापेक्षा जास्त पटीनं ते सगळं पाणी एकदम गावात पसरलं। त्याची तीव्रता आपण व्हिज्युअलमध्ये बघू शकतो, कशा पद्धतीनं एक प्रलय आल्यासारखं लोकांनी या ठिकाणी अनुभवलेलं आहे आणि आता नागरिकांचा रोष आहे। स्थानिक प्रशासन त्या लोहखनिजाच्या पूर्ण खाणीच्या संदर्भात छत्तीसगड सरकार काय मदत करते त्या लोकांना आपण बघावं लागेल। मात्र मुसळधार पावसानंतर उद्भवलेली ही परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला दिसून पडत आहे। महेश, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।